आज मला करायची होती ढोबळी मिरची, परंतु मिरची कट करून याची भाजी बनवू की भरलेली ढोबळी मिरची करू हे मला जरा कन्फ्युजन होतं. शेवटी मग मी ठरवलं भरलेली ढोबळी मिरची करावी. त्यासाठी मी इथं मस्त अशा मिरच्या धुतल्या, कट केल्या, त्यातल्या बिया काढून घेतल्या आणि नंतर याच्यामध्ये माझ्याकडे जे तयार वाटणं होतं आलं लसूण खोबरं आणि कोथिंबीरीचं ते घालून घेतलं. तसंच याच्यामध्ये 2-3 चमचे शेंगदाण्याचं कुठेही घालून घेतलं. अर्धा चमचा काळं तिखट घातलं. नंतर चवीनुसार मीठ ॲड केलं याच्यामध्ये. तसंच थोडंसं पाव चमचा हळद घालून घेतली आणि आज घातला होता मी मॅगी मसाला, कारण माझ्याकडचा संपला होता गरम मसाला. मग म्हटलं मॅगी मसाला वापरून बघूया भाजी कशी होते, कारण मी पहिल्यांदाच वापरला होता. नंतर या सगळ्या सारणामध्ये मी थोडंसं पाणी टाकलं आणि व्यवस्थित मिक्स करून हे सारण या मिरचीमध्ये भरून घेतलं. नंतर गॅसवरती तवा गरम करायला ठेवला आणि त्याच्यामध्ये घालून घेतलं थोडंसं तेल. तेल गरम झाल्यानंतर याच्यामध्ये घातले जिरे आणि मोहरी. जिरे मोहरी छानशी तडतडू दिली. नंतर याच्यामध्ये चिमूटभर हिंग घालून घेतला. आताच्या साईडला मसाला भरून मिरच्या ठेवल्या होत्या त्या याच्यामध्ये घालून घेतल्या आणि व्यवस्थित अशा हलवून घेतल्या. नंतर मिरचीमध्ये मसाला भरलेलं जे ताट होतं ते ताट थोडंसं विसळून घेतलं आणि या मिरचीमध्ये पाणी टाकून घेतलं त्याचं आणि वरून थोडंसं पाणी अजून टाकलं आणि नंतर याला एक छानशी उकळी येऊ दिली. उकळी आल्यानंतर याच्यावरती झाकण झाकून घेतलं आणि 10 मिनिटं असं शिजू दिलं. 10 मिनिटानंतर तयार आहे आपली भरलेली ढोबळी मिरची. तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये सांगा.